मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। मागण्या मान्य न झाल्यास 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। विशेष म्हणजे सरकारशी संवादासाठी आता भाजप आमदार प्रसाद लाड पुढे सरसावलेत। जरांगे आणि लाड यांच्या 2 तासांच्या बैठकीनंतर नेमकं काय झालं बघूया सविस्तर। मराठ्यांचा सरकारला 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम। मागण्या मान्य न केल्यास 30 मे पासून उपोषण। जरांगेंचा आता प्रसाद लाड यांच्यावर भरवसा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून उपोषण करण्याची घोषणा केली। यावेळेचं आंदोलन अंतरवाली सराटीत करणार असल्याचं जरांगे पाटलांनी घोषणा केली आहे। जरांगेंच्या या घोषणेनंतर सरकारकडून आमदार प्रसाद लाड यांनी चर्चेसाठी अंतरवाली सराठी गाठलं। जरांगे आणि लाड यांच्या 2 तास चर्चा झाली। शिवाय काही वेळ दोघांनीही बंद दाराआड चर्चा केली। मराठा समाजाच्या मागण्या 28 मे पर्यंत पूर्ण कराव्या, अन्यथा 30 मे पासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे पाटलांनी जाहीर केलं। तर प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून उपोषण न करण्याचं आवाहन केलं। आतमध्ये लाडभून याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे। जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही मी थांबतच नसतो। कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे। माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे। हा, त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटोळं, नाही बसत। मला वाटत नाही कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे आणि सरकारने त्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या। आता त्याच्यामधला जो शॉर्टफॉल गॅप आहे त्या बाबतीतला जो विषय जो दादांनी सांगितला त्या बाबतीत मी मुंबईला जाऊन चर्चा केली। यापूर्वी 8 वेळेस त्यांना देखील सरकारने आश्वासनं दिली, मात्र 8ही वेळेस त्यांना उपोषण करावं लागलं। 9व्यांदा त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली आहे। आता वाटतं की उपोषण मी म्हटलं ना, मला 29 तारखेला मी पुन्हा येईन। मराठा समाजाच्या मागण्या जरांगेंनी पुन्हा प्रसाद लाड यांच्या समोर ठेवल्या। या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप सुरू करावं, 29 मे पर्यंत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्या, सातारा गॅझेटियरनुसार तातडीनं GR काढा, 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा प्रलंबित GR काढा, राज्यातील मराठ्यांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावे, सगळ्या योजना सुरू करा, एकही योजना बंद होऊ नये, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा, आरक्षणासाठी नेमलेली महामंडळं बरखास्त करा, आरक्षणासाठी नव्यानं समिती स्थापन करा, अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्या उपसमितीकडे घेऊन जाण्याची ग्वाही लाड यांनी दिली आहे। आतापर्यंत अनेकांवर विश्वास ठेवला, आता लाड यांच्यावर विश्वास ठेवून पाहतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। दादांनी सांगितलंय की 28 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला उत्तर द्या। आता उत्तर उपसमिती देणार आहे। या बाबतीत देखील लवकरच मुंबईला पोचून आजच संध्याकाळपर्यंत मी पोचेन आणि उद्या परवापर्यंत दादांशी मी फोनवरती बोलून घेईन। काय फरक पडला? 3.5 वर्षे मंत्र्यांवरती सरकारवरती मान टाकली, विश्वास ठेवला। एकदा यांच्यावरती विश्वास, यांना वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करतील, चांगलं करायचं असलं तर चांगलं करतील। इतका प्रामाणिक प्रांजळ मी कधीच बोलत, फक्त त्यांच्यातली तळतळ दिसली म्हणून। मराठा समाज आणि सरकारमधील दुवा म्हणून प्रसाद लाड यांनी काम सुरू केलंय। प्रसाद लाड स्वतःच्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतात का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।